गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या नवीन आर्टिकलवर आहोत. आर्टिकल 13.25 ज्याचं टायटल आहे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला आज काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. आणि आजचा जो लेक्चर आहे तो आपला 35 नंबरचा आहे. काय आहे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी? लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर मायनस as into capital F of s which is equal to f of t minus a into capital U of t minus a. हा रिझल्ट, हा सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे. एक्झाम्पल 35 ऑन पेज नंबर 829. ऑब्टेन इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ नंबर 1 e टू द पॉवर मायनस पाय s अपॉन s प्लस 3 आणि दुसरा e टू द पॉवर मायनस s अपॉन s प्लस 1 त्याचा क्यूब. सोल्युशन. आता e टू द पॉवर मायनस as च्या जागी इथे e टू द पॉवर मायनस पाय s आहे. याचा अर्थ a ची किंमत पाय आहे आणि कॅपिटल F ऑफ s 1 अपॉन s प्लस 3 आहे. याचा अर्थ f ऑफ t काय येते ते आपल्याला माहित आहे. सोल्युशन नंबर 1, वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 3 which is equal to e to the power minus 3t आणि ही किंमत असेल तुमची f of t ची. आणि आपल्याला पाहिजे f of t minus a, u of t minus a. जर आपल्याला सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीचा वापर करून हा एक्झाम्पल सोडवायचा असेल तर. म्हणून लाप्लास इनवर्स e to the power minus pi s upon s plus 3 which is equal to e to the power minus 3 in bracket t minus pi into u of t minus pi, जे की आपण सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीच्या मदतीने लिहिलेलं आहे. सोल्युशन दुसरा काय आहे? लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s अपॉन s प्लस 1 चा क्यूब. वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन s चा क्यूब विच इज इक्वल टू t रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हे आपण? लाप्लास इनवर्स 1 अपॉन s रेस टू n विच इज इक्वल टू t रेस टू n मायनस 1 अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल. हेन्स लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s प्लस 1 चा क्यूब विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस t इंटू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s क्यूब आणि 1 लाप्लास इनवर्स 1 अपॉन s क्यूब ची व्हॅल्यू t स्क्वेअर अपॉन 2. आणि अशा तऱ्हेनं दुसरा प्रॉब्लेम. हेन्स लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 1 चा क्यूब इज इक्वल टू आला e टू द पॉवर मायनस t इंटू टी स्क्वेअर अपॉन 2. आता आपल्याला सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीचा जर वापर केला तर अँड हेन्स लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर मायनस s इंटू 1 अपॉन s प्लस 1 चा क्यूब विच इज इक्वल टू t च्या जागेवर येईल t मायनस 1, मग e टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट t मायनस 1, t मायनस 1 चा वर्ग डिवायडेड बाय 2 इंटू u ऑफ t मायनस 1. अशा पद्धतीनं आपण हे दुसरा प्रॉब्लेम सॉल्व केला. नेक्स्ट एक्झाम्पल 36 ऑन पेज नंबर 829. फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ s e टू द पॉवर मायनस s बाय 2 प्लस पाय e टू द पॉवर मायनस s होल डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर इन टर्म्स ऑफ युनिट स्टेप फंक्शन्स. मित्र हो, याचं सोल्युशन आता बघू आपण. काय होतं आपलं एक्झाम्पल? आपल्याला फाइंड आउट करायचं होतं
लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s into e to the power minus s by 2 plus pi e to the power minus s divided by s square plus pi square. Solution: we have Laplace inverse in bracket s into e to the power minus s by 2 plus pi e to the power minus s divided by s square plus pi square. याला आपण स्प्लिट अप करू आणि दोन भागामध्ये लिहू. कसं हो? विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स एस ई टू द पॉवर मायनस एस बाय 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर ला आपण लाप्लास इनवर्स ई टू द पॉवर मायनस एस बाय 2 इंटू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर असं प्लस लाप्लास इनवर्स पाय ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर ला प्लस लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस एस इंटू पाय अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता सेपरेट याची व्हॅल्यू काढू आणि याची काढू आणि त्या व्हॅल्यूज त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. मग we know that काय माहित आहे आपल्याला? आपल्याला लाप्लास इनवर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉस पाय टी माहित आहे. कारण की कॉस 80 चा फॉर्म्युला काय आहे? लाप्लास इनवर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. a च्या जागेवर पाय आहे म्हणून कॉस पाय टी. हेन्स लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s बाय 2 into s upon s square plus pi square which is equal to cos of pi in bracket. आता a ची किंमत किती आहे? -1/2 आणि सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी काय म्हणते की cos of pi t च्या ऐवजी cos of pi in bracket t -1/2 म्हणजे t minus a ची किंमत 1/2 इंटू यू ऑफ टी मायनस ए ची किंमत 1/2. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. सो विच इज इक्वल टू याच्यातून काय केलं आपण? या पायला मल्टिप्लाय केलं. कॉस ऑफ पाय टी मायनस पाय बाय 2 इंटू यू ऑफ टी मायनस 1/2. आता याच्यातून मायनस साइन कॉमन काढला. कॉस ऑफ इन ब्रॅकेट मायनस पुन्हा इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस पाय टी इंटू यू ऑफ टी मायनस 1/2. परंतु आपल्याला कॉस ऑफ मायनस थीटा विच इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा माहित असल्यामुळे आपण याला लिहू शकतो विच इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस पाय टी इंटू यू ऑफ टी मायनस 1/2. आता कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा असल्यामुळे विच इज इक्वल टू साइन पाय टी इंटू यू ऑफ टी मायनस 1/2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आणि ही जे क्वांटिटी आहे इक्वेशन 1 मधली याची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये मिळाली. आता दुसऱ्याची व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजे दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू काढण्यासाठी काय माहित आहे? पुन्हा वी नो दॅट लाप्लास इनवर्स पाय अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन पाय टी. कोणत्या फॉर्म्युल्यानी? लाप्लास इनवर्स ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन 80. मग लाप्लास इनवर्स पाय अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन पाय टी. आणि सेकंड शिफ्टिंग थेरम मध्ये त्याचा जर आपण वापर केला इथे तर आता ही कॅपिटल एफ ऑफ एस आहे आणि हे एफ ऑफ टी आहे. तर हेन्स लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट ई टू द पॉवर मायनस एस इंटू पाय अपॉन एस स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन पाय. टीच्या जागेवर टी मायनस ए ची किंमत 1 आहे इंटू यू ऑफ टी मायनस ए च्या जागेवर 1 आहे. म्हणून
which is equal to sin pi in bracket t minus 1 into u of t minus 1 by second shifting property, which is equal to sin in bracket minus आधी काय केलं पाय टी मायनस पाय आणि मग मायनस साइन कॉमन काढल्यामुळे पाय मायनस पाय टी इंटू यू ऑफ टी मायनस 1 which is equal to minus sin in bracket pi minus pi t into u of t minus 1 कारण sin of minus theta which is equal to minus sin theta आणि म्हणून which is equal to minus sin in bracket pi minus pi t into u of t minus 1. आता sin 180 minus theta is equal to sin theta. sin 180 minus theta is equal to sin theta. त्यामुळे which is equal to minus sin pi t into u of t minus 1. हे इक्वेशन मिळालं तिसरं आपल्याला आणि व्हॅल्यू मिळाली कशाची हो या दुसऱ्या टर्मची Laplace inverse e to the power minus s into pi upon s square plus pi square which is equal to minus sin pi t into u of t minus 1. तिसऱ्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू मिळाली आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहिल्या टर्मची व्हॅल्यू मिळाली. Laplace inverse e to the power minus s by 2 into s upon s square plus pi square which is equal to sin pi t into u of t minus 1 by 2. मग from equation 1, 2 and 3, we get किंवा substituting the values from equation 2 and 3 in equation 1. मग hence Laplace inverse s into e to the power minus s by 2 plus pi e to the power minus s divided by s square plus pi square which is equal to sin pi t into u of t minus 1 minus sin pi t into u of t minus 1. इथे u of t minus 1 by 2 आहे कारण इथे u of t minus 1 by 2. मग sin pi t काय होईल हो कॉमन निघेल मग काढा की which is equal to sin pi t in bracket u of t minus 1 by 2 minus u of t minus 1. मित्र हो आपल्याला एक्झाम्पल शिकवत असताना लक्षात आलेलंच असेल की मी जिथे जिथे फॉर्म्युले सांगत आहे हे सगळे फॉर्म्युले आपल्याला जर माहीत असले तर आपण पुढे वाटचाल करू शकतो. आता याच्यानंतर जे या आर्टिकलवर एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज आपण एक्सप्लेन करणार आहे, डिस्कस करणार आहे. बाकी करावं तर तुम्हालाच लागेल कारण की केल्याशिवाय आपलं परफेक्शन होणार नाही आणि ते तुम्ही करणार आहे. आजच्या लेक्चरसाठी मात्र आपण इथेच थांबू. धन्यवाद.